कधी एखाद्या छोट्या गावातून निघालेला तरुण आपल्या मेहनतीच्या जोरावर असं काही निर्माण करतो की संपूर्ण महाराष्ट्र त्याचं नाव ओळखतो. पण कधी त्या यशामागे अंधारही दडलेला असतो. ही कहाणी आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांची. एक छोटा सुरुवात करणारा व्यावसायिक जो पुढे राज्यभर प्रसिद्ध झाला आणि नंतर एका अशा घटनेमुळे चर्चेत आला ज्याने सगळ्यांना विचार करायला भाग पाडलं. ही फक्त हॉटेल व्यवसायाची कथा नाही, ही आहे जिद्दीची, जोखमीची आणि नशिबाशी झुंज देणाऱ्या माणसाची गोष्ट. धराणशिव जिल्ह्यातील तुळजापूर परिसरात जन्मलेले नागेश मडके साध्या कुटुंबात वाढले. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण स्वप्न मात्र मोठं होतं. लहानपणी ते शाळा संपवून चहाच्या टपरीवर आणि नंतर एका छोट्या हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करायचे. तिथे त्यांनी शिकलं, ग्राहक म्हणजे देव. फक्त जेवण देणं नाही, तर अनुभव देणं महत्त्वाचं आहे. त्या अनुभवातून त्यांना एक गोष्ट लक्षात आली. एक दिवस माझा स्वतःचं हॉटेल असलं पाहिजे. हळूहळू त्यांनी पैसे साठवले, छोटे काम केले आणि काही वर्षात घेतली पहिली पायरी. हॉटेल भाग्यश्री हे स्वप्न वास्तवात आणलं. हॉटेल भाग्यश्री सुरुवातीला फक्त 5 टेबल्स आणि काही कर्मचाऱ्यांसह सुरू झालं. पण एक गोष्ट त्यांना वेगळी बनवत होती: ग्राहकांशी संवाद, प्रेम आणि प्रामाणिकपणा. त्यांनी रात्रीदिवस मेहनत केली, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि हळूहळू तुळजापूरमध्ये भाग्यश्री हे नाव प्रसिद्ध झालं. यश एक दिवसात मिळत नाही, ते प्रत्येक सकाळी पुन्हा पुन्हा लढण्याने मिळतं. हॉटेल भाग्यश्रीचं नाव वाढत गेलं आणि लोकांची गर्दी वाढली. त्यांनी हॉटेलला फॅमिली स्पेस दिली, फूड क्वालिटीवर तडजोड नाही केली आणि प्युअर व्हेज प्लस लोकल टेस्ट ह्या कॉन्सेप्टने मार्केट जिंकलं. लोकलपासून त्यांनी ब्रँड बनवलं आणि मग सुरू झाला विस्तार. त्यांच्या शाखा खालीलप्रमाणे आहेत: 1 तुळजापूर मोरदा मुख्य शाखा, 2 दौंड बोरी परधी हॉटेल भाग्यश्री डिलाईट, 3 पिंपरी दिघी पुणे भाग्यश्री प्युअर व्हेज. प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव एक विश्वासाचं चिन्ह बनलं. त्यांच्या संपत्तीबद्दल अधिकृत आकडे नाहीत, पण स्थानिक व्यावसायिकांच्या मते त्यांचं मालमत्ता मूल्यमापन कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. त्यांनी हॉटेल्स व्यतिरिक्त जमीन, दुकानं आणि इतर व्यवसायात गुंतवणूक केली आहे. एका छोट्या गावातून निघालेला तरुण आज मराठवाड्यातील ओळखले जाणारे व्यावसायिक बनले होते. पण यशाच्या या प्रकाशात एक काळी सावली जवळ येत होती. एका छोट्या गावातून निघालेला तरुण आज मराठवाड्यातील ओळखले जाणारे व्यावसायिक बनले होते. पण यशाच्या या प्रकाशात एक काळी सावली जवळ येत होती. त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढलं गेलं. गाडीत मारहाण झाली, धमक्या मिळाल्या आणि सुमारे 5 किलोमीटर दूर पुलाजवळ त्यांना फेकल्याचा आरोप झाला. ते गंभीर जखमी अवस्थेत सापडले. लोक म्हणाले, हे कोणी केलं, का केलं? सोशल मीडियावर व्हिडिओज व्हायरल झाले. लोकांनी सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी हा हल्ला बनावट असल्याचं म्हटलं. पोलिसांनी तपास सुरू केला. 5 आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र काही दिवसांनी बातमी आली, हा अपहरणाचा प्रकार बनावट असू शकतो. सत्य अजूनही स्पष्ट नाही, पण या घटनेमुळे नागेश मडके पुन्हा चर्चेत आले. कधी बळी म्हणून, कधी विवादाच्या केंद्रस्थानी. कधी संकटं आयुष्य मोडतात आणि कधी तीच संकटं आयुष्याला नव्या दिशा देतात. अपघातानंतर नागेश मडके शांत राहिले नाहीत. त्यांनी व्यवसाय पुन्हा सुरू केला, कर्मचाऱ्यांना आधार दिला आणि समाजात पुन्हा चांगलं नाव मिळवलं. त्यांनी सांगितलं, लोक काहीही बोलोत, मी माझं काम थांबवणार नाही. माझं हॉटेल म्हणजे माझं कुटुंब आहे. ही वाक्य आज अनेक तरुणांना प्रेरणा देतात, कारण ती दाखवतात की माणूस पडलं तरी पुन्हा उठू शकतो. नागेश मडके यांची कहाणी म्हणजे यश आणि संघर्षाचा संगम आहे. ती शिकवते की नशिबावर नाही, तर जिद्दीवर विश्वास ठेवायचा. नागेश मडके यांची कहाणी म्हणजे यश आणि संघर्षाचा संगम आहे. ती शिकवते की नशिबावर नाही, तर जिद्दीवर विश्वास ठेवायचा. हॉटेल भाग्यश्री एक ब्रँड जो मेहनतीने उभा राहिला आणि नागेश मडके एक नाव ज्याने लोकांना दाखवलं की कितीही वाद संकट आली तरी मनुष्य पुन्हा उभा राहू शकतो. तुम्हाला काय वाटतं? नागेश मडके यांच्या जीवनातली घटना खऱ्या अर्थाने कोणत्या कारणाने घडली असेल? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. जर तुम्हाला अशा खऱ्या आणि प्रेरणादायी कथा ऐकायच्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नव्या कहाणीसोबत. तोपर्यंत कीप बिलिव्हिंग इन युअर ड्रीम्स.